नमस्कार मंडळी, सौंदर्य कोकणातील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। भरपूर दिवस झाले व्हिडिओ टाकले नव्हते, तर आजपासून तुम्हाला माझे व्हिडिओ बघण्यासाठी भेटतील। आणि आज 2 मे आहे आणि आज मुलांचा रिझल्ट होता 12वीचा। तर 12वीच्या रिझल्टमध्ये जे कोणी पास झालेत त्यांना शुभेच्छा। आणि आम्ही आज घरीच होतो, मे महिन्याची सुट्टी पडले तर घरीच होतो। तर मामा बोलले की टाकी साफ करायची आहे, पाणी येत नाही तर टाकी साफ करायची आहे, म्हणून आम्ही टाकी साफ करायला आलो आहे। तर तुम्हाला दाखवतो कुठे आलो ते। ही आमची वाडीची टाकी आहे आणि मामा आहेत, आशू पण आहे, अजून हाय शेठ, गणे आहे, विघ्ने आहे। तर आता आशू टाकीत जातोय साफ करायला, मी पण जाणार आहे। तर आम्ही दोघं जाऊन आतमध्ये टाकी साफ करायचा विचार चालू आहे। तर आशू एंट्री करतोय टाकीमध्ये, गोइंग टू टाकी, इंग्लिश झाडतोय। चला बघूया आपण, सावकाश जा रे। पाणी काढायला बादल्या पाहिजेत, कारण टाकी खूप उंच आहे आणि टाकी उंच असल्यामुळे आम्हाला तेवढं हे करता येणार नाही, वरती पाणी काढता येणार नाही। त्यामुळे मामाने सांगितलं आहे की बादल्या घेऊन या, बादलीने आशिष वरती पाणी देईल, ते आपण घेऊन बाहेर काढून टाकायचं आहे। तर आम्ही आता चालू आहे बादल्या आणायला, तर जाऊया। आमचं हे सभागृह आहे आणि सभागृहाचं आताच काम झालं आहे पत्रा टाकून। आणि काल माणसं रात्री जमीन करण्यासाठी होती, जमीन खतून ठेवले। 2-3 दिवसाने पाणी भरून झाल्यावर जमीन पूर्ण करून टाकतील। आणि हे आमचं सभागृह आहे धामणी जोगलेवाडीचं। तर 12 मे 2026 या दिवशी आमच्याकडे वाडीची पूजा आहे, तर सर्वांनी वाडीच्या पूजेला या। सिटी वाढले, बारकुदा पण आलाय, बारकुदा एन्जॉय करतोय। आणि टाकीला पाणी बघा केवढंसं येतंय, मामा दाखवा हो। हे एवढंच पाणी येतंय, पाण्याचा पण प्रॉब्लेम चालू आहे, उन्हाळा सुरू झाला। आणि आता मी पण थोडं झाला वरती जाऊन बघतो किती पाणी आहे किंवा काय आहे ते, आणि बघूया। आशू तर दाखव किती पाणी आहे ते। आणि टाकीत घाण बघा किती झाले, आता साफसफाई करायची आहे, पूर्ण टाकी साफ करायची आहे। आणि वातावरण बघा किती हिरवगार आहे, पूर्ण झाड। एक कोणतरी पाहिजे होता। हो आवाज देतोय हाताने होत नाही म्हणून आम्ही जुगाड केलेला आहे, ताट घेतलेला। आणि त्याला म्हणतात कोकणी माणूस, जुगाड करण्यासाठी कुठे जायला लागत नाही, फक्त कोकणात या। लवकरच साफसफाई करून झाल्यावर व्हिडिओवरून दाखवतो। साफसफाई करतो आशू, पूर्ण जी घाण क्लीन करायची आम्हाला, क्लीन केल्याशिवाय आम्ही त्या बाहेर जाण्याचं ना। आणि बघा आम्ही टाकीत उतरलोय, पूर्ण साफसफाई झाली कीच आम्ही बाहेर पडणार आहोत।
आशिष जोगळे. फायनली टाकी साफ करून झाले आणि पोरं बोलतात की आंब्याला जाऊया. तर आम्ही आता आंब्याला चाललोय. चलो गाईज, चलो चलो. चला जातोय आम्ही आंब्याला. आंबे बघा, आंबे लागलेत, पूर आलेत आणि गण्याला आंबा भेटलाय. आंबे पण भरपूर आहेत आणि बघा मला पण भेटलाय. हे बघा किती आंबे आहेत, ते आंबेच आंबे आहेत पाहिजे तर. आणि ह्या आंब्याची साठ्या भरपूर मस्त होतात आणि याची टेस्ट जर बघाल ना, एकदा खाल तर परत घेऊन जाल, अशी टेस्ट आहे. आणि आम्हाला आंबे भेटतात. बघायला गेलं तर तुम्हाला दाखवतो. हे बघा आशूला पण भेटलेत, 2-3 आहेत, पडलेतच. तर आम्ही गोळा करतो. दिप्याला आंबा भेटलाय आणि बघा मस्त आहे आंबा, खातोय दिप्याला. आणि गण्याला खूपच आवडलेला दिसतो आंबा. 2-2 आंबे घेऊन दाखवतोय, पण दुसऱ्याला कोणाला देत पण नाही. आणि उद्या याचा बड्डे आहे, त्यामुळे तो पार्टी आम्हाला सांगितलंय. मगाशीच बोललाय की तुम्हाला चायनीज देणार आहे, ट्रिपल राईस. तर बघूया उद्या देतो की नाही तो. विकण्या पण खातोय आंबा. फायनली आमचे आंबे बिंबे खाऊन झालेत आणि आम्ही आता चाललोय घरी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वांनी बाय, टाटा करा, टाटा करा रे. चला, धन्यवाद.